उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, आज गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला कालपासून आपण सामोरं जात आहोत. काल परवापासून देशात आणि राज्यात सेवेकऱ्यांचा मोठा आणि वाढता परिवार लक्षात घेता कोट्यावधीच्या संख्येनं असलेला हा सर्व परिवार केवळ एक दिवसीय गुरुपौर्णिमेत सर्वांना सहभाग घेणं अशक्य आहे. म्हणून आपण गुरुपौर्णिमेपूर्वी आणि गुरुपौर्णिमेनंतर सुमारे 10 दिवस राज्यातल्या देशातल्या सर्व पारिवारिक सेवेकऱ्यांना श्री स्वामी समर्थ चरणांची सेवा करण्याला आणि गुरुपद घेण्याला हे 10 दिवस तसे कमीच पडत आहेत. जीवनामध्ये गुरूंचं स्थान अनन्यसाधारण आहे आणि या कलियुगाचे सर्व आणि सर्वांचे गुरु भगवान दत्तात्रेय तथा स्वामी महाराज आहेत. भगवान दत्तात्रेय म्हणजेच स्वामी महाराज आहेत हे आपणा सर्वांना विदित आहे. आणि गुरूंचे 5 प्रकार आहेत: गुरु, सद्गुरू, परमगुरू, परात्पर गुरु आणि गुरुतत्व. गुरुतत्व हे सुद्धा भगवान स्वामी महाराज आहेत. म्हणून ज्यांनी आज तगायत जे गुरु केले असतील ते हयात असतील अथवा नसतील, परंतु आपण सर्वांनी या गुरुपौर्णिमेच्या औचित्यावर स्वामी महाराजांनाच गुरु मानावं आणि त्यांच्याच अंतःकरणात आपण आपले गुरु समजावेत. हा एक संदेश आपणाला सर्वतोपरी सर्वांपर्यंत पोचवताना खरं तर आपल्या वैयक्तिक कौटुंबिक जीवनामध्ये पहिले गुरु जन्मदात्या आईवडील आहेत. लालन पालन संगोपनापर्यंत ते आपलं लालन पालन संगोपन करतात. म्हणून हयात त्यांची सेवा करणारे पुण्यवंत आणि भाग्यवंत नागरिक असू शकतात. तदनंतर ते दुसऱ्या गुरूंकडे पाठवतात. मनुष्याला किमान 5 गुरूंची कमीत कमी आवश्यकता आहे. भगवान दत्तात्रेयांनी तर 24 गुरु केले होते, परंतु मानव जातीला कमीत कमी 5 गुरूंची जरूर आहे. त्यात पहिले जन्मदाते आईवडील आहेत. दुसरे गुरु प्राथमिक शिक्षक आहेत. आपण मुलांना विद्याभ्यासासाठी प्राथमिक शाळेत पाठवतो, ते ज्ञानार्जन करतात, ते दुसरे गुरु आहेत. तोही कालावधी संपला. आजच्या भाषेत तिसऱ्या गुरूंकडे उच्च शिक्षणासाठी पाठवतो आणि उच्च शिक्षण संपल्यानंतर अजून पुढच्या गुरूंकडे स्वतःच्या पायावर उभं करणारे 4थ्या गुरूंकडे पाठवतो. स्वतःच्या पायावर उभं करणारे आजच्या भाषेत हे 4थे गुरु आहेत. तोही कालावधी संपला की आपले पालक लोक त्याला गृहस्थाश्रमाकडे पाठवतात आणि गृहस्थाश्रमामध्ये आलेली जिम्मेदारी आणि हयात त्या संसाराचा भार वाहता वाहता तो म्हातारा होतो. तथापि हरवलेली मनशांतीच्या शोधात तो असतो. आजचा मानव मनशांतीच्या शोधात आहे. कुठे मनशांती मिळेल? अनेक पर्यटक लोक सुद्धा पर्यटनातून मनशांतीकडे वळलेले दिसतात. कुठे मनशांती मिळेल? पैकी कोणी 4 धाम 8 धाम अनेक धामांना जाऊन येतात, कुठेतरी मनशांती मिळेल म्हणून. परंतु तेवढ्या वेळेपुरतं ठीक आहे. घरी आले
ये रे माझ्या मागल्या. म्हणून 5व्या गुरूंकडे जाण्याची गरज अशी आहे की जे मनशांती बाजारात विकत मिळत नाही, ती फक्त अध्यात्मात मिळते. आणि अध्यात्मातून योग्य मार्गदर्शन करणारे 5वे गुरु ज्या मानव जातीला लाभतील, तो खऱ्या अर्थानं मानव होण्यास पात्र ठरेल, अशी गुरूंची आजची व्याख्या आहे. म्हणून आजच्या जीवनामध्ये 5 गुरु आवश्यक आहे. आणि या 5 गुरूंमार्फत हरवलेली मनशांती आपणाला कौटुंबिक जीवनात, वैयक्तिक जीवनात, सामाजिक जीवनात, आध्यात्मिक जीवनात आणि राष्ट्रीय जीवनात मिळावी, हा या मागचा या कार्याचा हेतू आहे. म्हणून वेदानं सुद्धा नीती असं म्हणताना कलो श्रीपाद श्री वल्लभा, या कलियुगामध्ये हा सर्व भार भगवान दत्तात्रयांनी श्रीपाद श्री वल्लभ, नरसिंह सरस्वती आणि स्वामी महाराज हे एकच आहेत, हे वेगळं नाही. त्यांनी फक्त शर्ट बदललेला आहे. का तर नियतीच्या मर्यादा आहेत. फार काळ तोच आविष्कार, तो अवतार ठेवता येत नाही. म्हणून स्वामींनी 1049 पासून आज तक आहेत पंजाब प्रांतापासून अक्कलकोटपर्यंतच्या प्रवासामध्ये हे अनेक आविष्कार त्यांनी धारण केले. त्यात श्रीपाद श्रीवल्लभ आहेत 1378 ते 1528, 1528 ते 1678 नरसिंह सरस्वती आविष्कार आहे. आणि पुन्हा एकदा मूळ मूळ वडाचं झाड, अकलेचं कोट, ही कारण मीमांसा समजून सांगणारे स्वामी महाराज आहेत. म्हणून हा सर्व प्रवासामध्ये आजच्या मितीला धावत्या धगधगत्या जीवनामध्ये हरवलेली मनशांती स्वामींशिवाय या जगात कोणी देऊ शकत नाही. म्हणून आपण सर्वांनी, देशवासियांनी, विदेशीवासियांनी स्वामींना गुरु का मानतात हे आपल्या लक्षात येईल. स्वामींच्या या 1000 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी अनेक संतांची गुरुपदं घेतली, अनेक काही हजारो संतांची गुरुपदं घेतली. त्यात आमचे शिर्डीचे साईबाबा मागे नाही. 1857 साली स्वामींनी त्यांचं गुरुपद शिर्डी येथे घेतलं. आणि काल परवापर्यंत तिथे साई असतानापासून तिथे गुरूंच्या पादुका म्हणून फलक होता. आणि प्रदीर्घ काल पाण्यावर ते दिवे चालायचे. तिथे ज्या समया जळत होत्या पाण्यावर चालायच्या. हे वेगळेपण साईबाबांनी सिद्ध करून दाखवलं की माझे गुरु स्वामी महाराज आहे. सबका मालिक एकी है असं बोट करून स्वामींच्या तसबिरीकडे सांगायचे. आणि त्याच समकालीन शेगावचे गजानन महाराज, त्यांचंही त्याच काळात पुत्र या नात्यानं त्यांचं गुरुपद घेतलं. त्यांनी सुद्धा या कार्याची वल्गणा करताना, कार्य पुढे नेताना गणात गणगण बोते, कानाकानात स्वामी महाराज आहेत, कानाकानात ईश्वर आहे, असं सर्वांना निक्षून सांगितलं. त्यानंतर विदर्भात अजून पुढे जाऊन नागपूरचे गुलाब महाराज, ताजुद्दीन महाराज, तदनंतर गाडगे बाबा, तदनंतर त्यांचे शिष्य तुकडोजी, अशी कितीतरी संत मालिका. पुण्यात जंगली महाराज, अनेक ठिकाणी श्रीगोंद्याला शेख मोहम्मद. तिथे जात पात धर्म हा विषयच नव्हता. स्वामी महाराज सर्वांना सांगायचे, सर्व जाती धर्मीयांना, माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, तिलाच सेवेकरी म्हणतात. त्यापैकी आपण आलेला आहात. म्हणून आपण त्यापैकी आहात. जाती पाती पूछे नहीं कोई,
स्वामींना जातपात हा विषयच नव्हता. तुम्ही स्वामींची रोज आरती म्हणता, यवने पुसले स्वामी कहाँ है, स्वामी तो अक्कलकोट में है. अक्कलकोट कोणतं? सोलापूर जिल्ह्यातलं नव्हे. आपल्या डोक्यात असणाऱ्या मेंदूला स्वामींनी अक्कलकोट म्हटलेले. डोकं चालवा हा त्यामागचा संकेत स्वामींनी दिलेला आहे. तथापि कालच्या परवाच्या उपस्थितीमध्ये पाऊसही असल्यामुळं आपण अल्पशा प्रमाणात का होईना आपण इथे गुरुपीठामध्ये स्वामींच्या चरणाजवळ येऊन पुढील गुरुपौर्णिमाई पावेतो स्वामी महाराज आमचा योगक्षेम चालवा, आम्हाला आशीर्वाद द्या, तुमची पुढची गुरुपौर्णिमाई पावेतो आम्ही रोज तुमची सेवा करू, रोज 3 अध्याय स्वामी चरित्र 11 माळा जप पंचमहायज्ञ करू, नियम पाळू, अशी शपथ आपण यापूर्वी घेतलेली आहे आणि यापुढे घेणार आहोत. तथापि आजच्या उपस्थितीमध्ये 51 सेवेकरी सेवा केंद्र सामोडे, 34 सेवेकरी मुक्ताईनगर, 35 सेवेकरी संभाजीनगर, 21 सेवेकरी सोनई नेवासा अहिल्यानगर, 17 सेवेकरी वृंदावननगर अहिल्यानगर, 6 सेवेकरी पाटोदा जिल्हा बीड, 7 सेवेकरी जळगाव जामोद, 11 सेवेकरी पुणे. अशा अल्पशा सेवेकऱ्यांनी एवढा अनेक ठिकाणी पाऊस व्यत्यय असताना सुद्धा आपण मनाला आवर घालून निग्रहपणे आपण या ठिकाणी स्वामींच्या सेवेमध्ये रुजू झालात. उद्या अनेक जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्याच्या 36 जिल्ह्यापैकी अनेक जिल्हे उद्या बुधवारी नाशिक ते त्र्यंबकेश्वर या पालखी सोहळ्यात सहभाग घेणार आहेत. परवा जसं तुम्ही पंढरपूरला बघितलं, कोट्यावधी भाविकांनी त्यात भाग घेतला आणि वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा पांडुरंगांकडून मिळाली किंवा घेतली. तसं भगवान पांडुरंग आणि स्वामी महाराज हे वेगळे नाहीत. तुम्हाला हकीकत माहीत आहे, द्वापार युगाच्या अंती आपला कार्यभाग समाप्त म्हणता येत नाही, परंतु त्यांनी निमित्त केलं की मी दुसऱ्या ड्रेसमध्ये दुसऱ्या आविष्कारामध्ये प्रकट होतोय. म्हणून कुरुक्षेत्रावर एका पारध्याकडून बाण मारण्याचं पायाला निमित्त झालं आणि त्यात ते अंतर्धान पावले. आणि त्याच ठिकाणी जिथे पारध्यानं भगवान श्रीकृष्णांच्या डाव्या पायाला अंगठ्याला बाण मारला, त्याच ठिकाणी धरणी दुभंगली आणि त्या धरणीतून 8 वर्षाची बालक मूर्ती प्रकटली. ते पंजाबचं छेलीखेडे गाव आहे. तिथून जे प्रकटन झालं, आज तगायत अनेक अवतार अनेक आविष्कार त्यांनी घेतले, समाधी घेतलेली नाही. हे पण आपण निक्षून समजून घ्या. ते परब्रह्म आहेत. त्यांना जन्म आणि मृत्यू हा विषयच नसतो. जन्मच नाही तर मृत्यू कुठं? हे मानवजातीसाठी आहे. म्हणून ते आविष्कार बदलवतात. म्हणून आजच्या या कलियुगाचा सर्व भार स्वामी महाराजांवर आहे. म्हणून आपण जगात देशात आज जगामध्ये स्वामी कार्याला खूप मागणी आहे. आपण बघता परवा दुबईसारख्या ठिकाणी, अमेरिकेसारख्या ठिकाणी
आफ्रिकेसारख्या ठिकाणी, युरोप, लंडनसारख्या ठिकाणी स्वामी कार्याला एवढी मागणी आहे. आणि या गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येवर हजारो सेवेकरी स्वामींच्या तसबिरीसमोर श्री गुरुचरित्राचं वाचन करतायत. दुबईसारख्या ठिकाणी 250 लोक बसलेले आहेत. आता दुबई राष्ट्र कोणतं आहे, कुठे आहे, कुणाचं आहे हे तपशिलात सांगण्याची आपणाला जरूर नाही. ओमानसारख्या ठिकाणी आहे, अमेरिकेसारख्या ठिकाणी आहे. हरवलेली मनशांती देणारे या विश्वात फक्त स्वामी महाराज आहेत. म्हणून आपण स्वामींना भजतो आणि स्वामींची अनुभूती येते. हे वास्तव लपवता येत नाही. म्हणून उद्या आपण पालखी सोहळा गुरुपीठावर आणत असून परवा गुरुपौर्णिमा आहे. स्वामींना आपण गुरु करून पुढील गुरुपौर्णिमा पावेतो. 5ही गुरूंचं आयोजन नियोजन तुम्हीच करा. तुम्हीच आमचे गुरु व्हा आणि आमचा योगक्षेम चालवा. स्वामींनी यावर उत्तर देताना सांगितलं, जो कोणी अनन्या निश्चयंतो मा ए जना पर्युपासते तेषाम नित्याम भियुक्तानाम योगक्षेम वहाम्यहम. मी योगक्षेम चालवतो, पण कुणाचा? जे कोणी मनोभावे 3 अध्याय स्वामी चरित्र 11 माळा जप करतात, पंचमहायज्ञ करतात, त्यांचा मात्र मी योगक्षेम चालवतो असं निक्षून स्वामींनी सांगितलेलं होतं. त्यापैकी आपण सर्वजण. म्हणून या सर्व बाबी आपणाला सांगाव्याशा वाटतात. 11 जुलैला उर्वरित कोकण आणि मुंबई या विभागातून असंख्य सेवेकरी गुरुपौर्णिमेचं औचित्य ठेवण्यासाठी येणार आहेत. 12 जुलैपर्यंत 13 तारखेला श्री नवनाथ ग्रंथाचं एकदिवसीय पारायण आहे आणि 25 जुलैपासून श्रावण मास सुरू होतो आहे आणि 26 जुलैला मासिक सत्संग आहे. इथे प्रति 4थ्या शनिवारसह प्रति शनिवारी सत्संग मेळावा घेऊन त्या दिवशी आपण सप्तशतीचं पठन करतो, स्वामी चरित्राचं पठन करतो, श्री नवनाथ ग्रंथाचं पठन करतो, श्री गुरुचरित्र या वेदतुल्य ग्रंथाचं आपण पठन करतो आणि येणेप्रमाणे ही सेवा आपण गुरूंच्या चरणी म्हणजे स्वामींच्या चरणावर रुजू करत असतो. हाच प्रचार प्रसार आपण या कार्यातून जनमानसापर्यंत, गरजूंपर्यंत या कार्यात 18 विभाग आहेत आणि हे 18 विभाग जनतेपर्यंत आपणाला पोचवायचे आहे. ते पोचवताना सर्वप्रथम जे आमचे शिक्षक आणि गुरुजन लोक आहेत त्यांनी मूल्य शिक्षणात भाग घ्यावा. त्यांनी पुंडलिक आणि श्रावणबाळ घडवावेत. म्हणजे आपलं म्हातारपण, आपलं वार्धक्य सुखात जाईन, आबादित राहीन. म्हणून हा महाराष्ट्र आहे. पुंडलिकासाठी परब्रह्म आले का? एक वेळी पांडुरंग समजणं कठीण आहे, परंतु पुंडलिक समजून घेण्यासाठी पांडुरंगाला यावं लागेल, द्वारका नगरी सोडून. हे वाक्य म्हातारपण आबादित ठेवणार आहे, पुंडलिक श्रावणबाळ घडवणार आहे. आणि कॉन्व्हेंटमध्ये शिकणारे आजचे पुंडलिक आई वडिलांना कुठे पाठवतात ते तुम्हा सर्वांना माहीत आहे. ती वेळ या महाराष्ट्रात आणि भारतात येऊ नये त्यासाठी हा सर्व खटाटोप मूल्य शिक्षणाचा आहे. आज मोठी मोठी माणसं हातबल झालेली आहे. एकुलता एक मुलगा, त्यानं आम्हाला वृद्धाश्रमात पाठवलं, अशा करुण कहाण्या आम्हाला रोज ऐकाव्या लागतात. म्हणून ही काही फार मोठी श्रीमंती किंवा मोठेपणातला भाग नाही, परंतु माणुसकीची संस्कृती टिकवायची असेल तर घराघरात पुंडलिक, घराघरात श्रावणबाळ,
तयार करणं क्रमप्राप्त आहे. म्हणून या विभागाला कार्यानं झुकतं माप दिलेलं आहे. पुढचा विभाग प्रश्न उत्तर आहे. जनतेमध्ये आज खूप समस्या आहे. माणसं छोटी मोठी गरीब श्रीमंत कोणती आहेत, अनंत समस्या आहेत आणि त्यांना समस्यामुक्त चिंतामुक्त करणं हे प्रश्न उत्तर विभागाचं काम आहे. तथापि आज आपल्यामध्ये या सर्व केंद्रातून प्रातिनिधिक स्वरूपात प्रश्न उत्तर करणाऱ्या भगिनी आणि पुरुष प्रतिनिधी आले असतील. त्यांनी जागेवर उभं राहून परिचय द्यावा. धन्यवाद. परंतु आपली संख्याबळ सुद्धा वाढणं आवश्यक आहे. गुरुजन प्रतिनिधी आले असतील, त्यांनी सुद्धा परिचय करून द्यावा. तथापि पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळ प्रतिनिधी आले असतील. आजच्या मितीला सर्वात अवघड प्रश्न मुलामुलींच्या विवाहाचा आहे. त्यात सर्वात अवघड प्रश्न मुलांच्या विवाहाचा आहे. तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटेल. त्यातही मिळाली सूनबाई चांगली तर ठीक, खट्याळ सूनबाई मिळाली, घराचं घरपण आणि देशाचं देशपण राहणार नाही. म्हणून त्यासाठी हा एक प्रशिक्षणाचा भाग आहे. आणि या कार्यातून बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं साखरपुड्यात मुलामुलींची विवाह केले जातात. आणि आज सगळ्यात गेल्या 80 वर्षात या कार्यातून स्वामींच्या कृपेनं ज्यांची विवाह झाली, आज सगळ्यात एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आपलं जीवित सुखी करायचं असेल तर आपणाला याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून आपण यापुढे मुलामुलींची विवाह करताना हुंड्याची भाषा करू नये. श्रेष्ठ कनिष्ठ, मान पान, अपमान आणि सन्मान या गोष्टी त्याज्य केल्या तर सुख आपल्याजवळ आहे. सुख आपल्याजवळ आहे. आणि ज्यांना मान पान सन्मान अपमान आवडतो तिथे सुख नाही. म्हणून स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात, त्यांना मोद कसा मिळतो, सोडून स्वार्था तो जातो. असा अनेक कवींनी या पंक्ती लिहिलेल्या आहेत. म्हणून आपणाला आजपासून आपण निश्चय करावा की पुढील पिढ्यांची विवाह बिना हुंड्यानं करावे, बिना सोन्या नाण्यानं करावे, तरच संस्कृती टिकेल. आणि संस्कार करताना प्रत्येक कोवळ्या मनावर चांगले विचार रुजवणं याला संस्कार म्हणतात. संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन, धर्म टिकला तरच देश टिकेल. म्हणून देश जर टिकवायचा असेल तर याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून कालच्या आठवड्यात उत्तर भारतामध्ये खूप मोठा सत्संग भागवत, श्रीमद भागवत वाचण्याची सेवेकऱ्यांना संधी मिळाली. आणि हो हो म्हणता अनेक पीठाधीश, अनेक संत महंत त्या कार्यक्रमाला हजेरी लावत होते. त्यांना आश्चर्य वाटलं, कारण तिथे उत्तर भारतात एक परंपरा आहे. वाचक फक्तच भागवत वाचतो, वाचक. ऐकणारे फिरत राहतात, घुमत राहतात. म्हणून त्या महंतांनी आमच्या सेवेकऱ्यांचं एक कौतुक केलं. मैंने ऐसे लोग कभी देखे नहीं. ये सब जो इधर उधर से जो लोग अन्य प्रांत से जो आते हैं खाली घूमने के लिए आते हैं, मगर इतना देर तक पठन करने वाले हमने कभी देखे नहीं, ढूंढने से नहीं मिलेंगे. त्यांनी आपल्या सेवेकऱ्यांचं खूप कौतुक केलं की एवढा वेळ वाचनामध्ये आणि निरूपणामध्ये घालणारे सेवेकरी हे महाराष्ट्रातले, अन्य प्रांतातले किती पुण्यवंत आणि भाग्यवंत आहे असं त्यांनी नमूद केलेलं होतं. असो, अशा पद्धतीनं आपणाला या कार्यातून हा देश, ही संस्कृती, पुढील भावी जीवन, जनतेचं सुखी समृद्धी
आणि चिंतामुक्त करण्यासाठी ह्या भागवत ग्रंथाची बांधणी गुरुपौर्णिमेच्या दिवशी महर्षी व्यासांनी केली. आणि महर्षी व्यास उच्चिष्टम जगत सर्व, ज्या ज्या दिवशी एकादशी येते, पौर्णिमा येते, त्या दिवशी महाराष्ट्रातले भारतातले अवघे सेवेकरी हा छोटा भागवत ग्रंथ वाचतात. 1.5 तासात वाचून होतं. त्यात त्यांना आत्मिक समाधान मिळतं. मोठा भागवत वाचायला 8 दिवस 10 दिवस लागतात. त्यातही एकनाथी भागवत वाचायला 1 वर्ष लागतं. तेवढा वेळ आपल्याजवळ नाही. परंतु कमी वेळेत हरवलेली मनशांती एकादशीच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी किंवा अन्य दिवशी आपणाला मिळवण्याला एक नामी संधी या कार्यानं दिलेली आहेत. म्हणून ग्रंथ वाचले तर संत समजतील, संत समजले तर भगवंताकडे जाता येईल. म्हणून ग्रंथ, संत आणि भगवंत ही जीवनाच्या अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत आणि त्या कृपया या कार्यातून आपण समजून घ्याव्यात. त्यानंतर आमचे डॉक्टर लोक आहेत. महाराष्ट्रात, भारतात जेवढे डॉक्टर लोक आहेत त्यांच्याकडे आरोग्याची जिम्मेदारी दिलेली आहे. आणि दिंडोरीला दर गुरुवार रविवारी इथेही असंख्य रुग्ण कॅन्सरचे येतात. शेवटचा उपाय म्हणून इथे कॅन्सरचा उपाय आमच्या डॉक्टरांनी उपलब्ध करून दिलेला आहे. ही सप्तरंगी काढा आहे, सप्तरंगी मूळ आहे, रानभेंडी आहे, वेखंड आहे. ही सारी दवा तुम्हाला कॅन्सर मुक्त करते. बिना वेदना, बिना केमो आणि बिना सर्जरी या कृतीतून कॅन्सर मुक्त जीवन जगायला संधी मिळते. म्हणून आरोग्याची हमी डॉक्टर लोकांनी घेतलेली आहे. म्हणूनच आपण पलीकडच्या त्र्यंबक रोडवर आरोग्यधाम आकार घेते आणि लवकरात लवकर ते कार्यान्वित करण्यास कुंभ येण्यापूर्वी त्यातला काही भाग आपणाला चालू करणं क्रमप्राप्त आहे. म्हणून जगातून, देशातून या कुंभामध्ये कोट्यावधी लोक येणार आहेत आणि त्या रुग्णांची मोफत सेवा करण्याला आमच्या डॉक्टर लोकांना संधी मिळालेली आहे. म्हणून आपण या संधीचा कृपया लाभ घ्यावा, यात आपला सहयोग असावा, हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून कॅन्सरमुक्त जीवन जगण्यासाठी इथे दवा उपलब्ध आहे. अधिक माहिती डॉक्टर लोक आमचे आपल्याशी संवाद साधणार आहेत. तर पुढचा विभाग जेवढे इंजिनियर आहेत, आर्किटेक्ट आहेत, वास्तुतज्ञ आहेत, आजही इथे अनेक वास्तुतज्ञ आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन वास्तूमध्ये आरोग्य आणि सुबत्ता नांदावी यासाठी काही उपचार त्यांनी ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथातून नमूद केलेले आहेत. घराची तोडफोड न करता, बऱ्याच जणांच्या घरात ईशान्येला टॉयलेट आहे, जिना आहे, नैऋत्येला पाणी आहे, घरात बंद पडलेली घड्याळं आहेत, फुटलेली भांडी, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे आहेत. आमच्या भगिनींच्या किचनला बऱ्याच भगिनींनी आवडीनं काळा दगड बसवलेला आहे, कडप्पा बसवलेला आहे. तथापि ज्या भगिनींच्या घराला काळा कडप्पा, काळा दगड असेल, त्यांनी हात वरती केला तर मला सांगता येईल. त्यांनी हात वरती करावा ज्यांच्या. धन्यवाद. बरेच हात वरती आले. खरं तर काळा दगड घराला नसावा असं हे शास्त्र सांगतं. पण आता तोडफोड करून उपयोग काय? म्हणून तुम्ही घरी गेल्यावर एक पिवळ्या रंगाचा ऑइल पेंटचा डबा आणा किंवा पांढऱ्या रंगाचा ऑइल पेंट आणा आणि तो काळा भाग पिवळा किंवा पांढरा करा. त्या मिनिटाला तुमची दुःख, संकट, साडेसाती संपली असं म्हणायला अतिशयोक्ती. हा अत्यंत सोपा उपाय या कार्यानं आपणासमोर ठेवलेला आहे. म्हणून हे सेवेकऱ्यांना सर्वांना ठाऊक आहे. म्हणून तुम्ही दिव्यानं दिवा लावा, सेवेकरी जोडा. महिन्याकाठी किमान रोज एक सेवेकरी जर घडवला, महिन्याकाठी 30 कुटुंब दुरुस्त होते आणि 30 जणांचं पुण्य तुमच्या खात्यावर जमा होईल. भला करो भला होगा. म्हणून आपण या शिकवणीनं, या कृतीनं, या संस्कारानं देशाला स्वामीमय बनवण्यासाठी आणि आगामी येणारे अनेक कटुप्रसंग आहेत
कदाचित तिसरं महायुद्ध शक्यता नाकारता येत नाही. जसं कोरोनाला आपण सामोरं गेलो, पण स्वामींच्या कृपेनं आमच्या एकही सेवेकऱ्यापर्यंत कोरोना पोचला नाही. तसं देशात घडणारे आतंकवाद, दहशतवाद, अन्याय, अत्याचार हे कायमचे थांबवण्यासाठी जनतेला स्वामीमय बनवणं, घराघरात चांगले संस्कार करणं, चांगली विचारसरणी जनतेमध्ये आत्मसात करण्यासाठी सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान राबवणं ही भविष्य आणि वर्तमान काळाला नितांत जरूर आहे. त्यासाठी हे वैयक्तिक, सामाजिक, कौटुंबिक, आध्यात्मिक हे सर्व स्तरावर चालणारं हे कार्य आहे आणि हे सर्व स्तरावर हे काम आपणाला पोचवायचं आहे. त्यासाठी हा सर्व खटाटोप या कार्यातून आपण सर्व विभागाशी संवाद साधून करत आहोत. म्हणून इथे समाजात जे घटक आहेत त्यात डॉक्टर आहेत, शिक्षक आहेत, इंजिनियर आहेत, कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती सुद्धा आहेत. ते दर गुरुवार रविवारला जनता दरबार भरवतात आणि गोरगरिबांना लोक न्यायालयातून कोर्टाची वारी कायमची बंद करतात. पंढरपूरला तीर्थक्षेत्रांना वाऱ्या करणारे अनेक भाविक आहेत, परंतु वारंवार आणि वेळोवेळी कोर्टाची वारी परवडणारी नाही. ती खिशाला, मनाला, कुटुंबियांना परवडणारी नाही. म्हणून त्या वाऱ्या बंद करण्यासाठी कायदेशीर सल्लागार म्हणून या कार्यात आमचे वकील आणि न्यायमूर्ती सेवाभावी काम करतात. असे अनेक वकील आणि कायदेशीर सल्लागार गावागावाला जर मिळाले, त्यांना कोर्टाची वारी बंद करता येईल, कोर्टात जाण्याची जरूर नाही. म्हणून हे सर्व समाजातले घटक आहेत ते स्वामीमय करणं, देशाला स्वामीमय बनवणं ही काळाची गरज आहे. आणि अत्यंत महत्त्वाचा पुढचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आहे आणि तो आमच्या माता भगिनींनी जिवंत आणि समृद्ध केलेला विभाग आहे. मराठी अस्मितेत काम करणारा इथे भगिनी वर्ग आला असेल, त्यांनी कृपया आपला ओळख परिचय उभं राहून द्यावा. धन्यवाद. आणि या देशाला भारत माता का म्हणतात हे तुम्हाला फार तपशिलात सांगण्याची जरूर नाही. आपण प्रत्येक घोषणेच्या वेळी भारत माता की जय म्हणतो. जगामध्ये अमेरिका माता का म्हणत नाही, जर्मन माता म्हणत नाही, युरोप माता म्हणत नाही, रशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया माता म्हणत नाही, भारतालाच का म्हणतात? त्याला कारण आमच्या भारतातल्या तमाम भगिनी आहेत. त्यांनी प्रचंड मेहनतीनं, सोशिकतेनं, नम्रतेनं, सदाचारानं ही भारतीय संस्कृती आज तगायत समृद्ध केलेली आहे. म्हणून भारत माता म्हणतात ते भगिनींमुळं. आणि म्हणून या कार्यामध्ये भगिनींची संख्या 80% आहे पुरुषांपेक्षा, की ज्या सेवेकरी आहेत, ज्या स्वतः सत्यनारायण करतात, स्वतः साध्या पूजा करतात, कर्जमुक्त, चिंतामुक्त आणि व्यसनमुक्त करण्याचं मिसाईल ज्या भगिनींजवळ आहे त्याला मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती म्हणतात. म्हणून आजही काही भगिनी 2 प्रश्न घेऊन आलेले आहेत. तुमच्या पोटात ते आमच्या होटात आहे. स्वामींना नमस्कार करता करता तुम्ही तुमच्या कुटुंबियांच्या ज्या काही व्यसनाधीन असणाऱ्या समस्या आहेत त्या स्वामींपुढे मांडणार आहात किंवा मांडल्या असतील. इथे शंकराची पिंड रुद्रयंत्र आहे, त्यावर जर आपण पाण्याचा अभिषेक केला आणि ते तीर्थ हट्टी, तापट, आजारी, विकलांग, मद्यपी, धूम्रपी, मांसाहारी लोकांना दिलं, महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईल आणि तुमचे कुटुंबीय शाकाहारी निर्व्यसनी होतील. अशी किमया या सेवेची आहे. म्हणून आपण या सेवेकडे अन्य भगिनींना कृपया तुम्ही वळवावं. दुसरा प्रश्न, डोक्यावर वाढणारं कर्ज. आज अनेक कारणामुळं माणसं कर्जबाजारी होत आहेत.
आणि कर्जमुक्त, चिंतामुक्त, ऋणमुक्त होण्यासाठी भगवान विष्णू आणि लक्ष्मीजी यांचं आसन म्हणजे श्रीयंत्र आहे. या श्रीयंत्राचं रोज त्या पूजन करतात. प्रति पौर्णिमेला एक वाटीभर शिऱ्याचा प्रसाद बनवतात. मराठी 5 अध्यायाची पोथी वाचतात, 3 सुपाऱ्या मांडतात. विना खर्चानं हे सारं काही चालतं आणि त्याला काही फार गहू तांदूळ लागत नाही. मूठभर गहू, मूठभर तांदूळ लागतं. तथापि ज्या भगिनी प्रति पौर्णिमेला स्वतः सत्यनारायण घरी करतात त्यांनी हात वरती करावे. 50% हात वरती आलेले आहेत. ज्यांचे हात वरती आहेत होते, ज्यांचे हात वरती नाही त्यांना कोण सांगेल. म्हणून ही जिम्मेदारी समजून सांगण्याची सुद्धा आपलीच आहे की अन्य भगिनींना तुम्ही हे लक्ष्मी प्राप्तीचं व्रत करण्याला भाग पाडा. अर्थात प्रेमानं, नम्रपणे त्यांच्या डोक्यावरचं कर्ज खाली येईल आणि त्या ऋणमुक्त आणि चिंतामुक्त कुटुंबियांना निश्चितपणे मदत करतील. आता यापेक्षा अजून सोपा उपाय कोणता आहे? ना हिमालयात जायचं, ना अन्य कुठे फार परिश्रम घ्यायचं काही कारण नाही. आमच्या तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये ठाईचं बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. म्हणून महाराष्ट्रामध्ये संत मालिकेनं खूप काम केलं आणि संत मालिका आणि अध्यात्मावर आणि धर्मावर ज्यांनी मुकुट चढवला ते शिवक्षत्रपती, ज्यांनी धर्माचरण केलं. आणि गेल्या काही महिन्यापूर्वीच आपण शिंदखेड राजा या ठिकाणी मातोश्री जिजाऊ साहेबांचा जन्मगावी महिलांचा एक मेळावा घेतला आणि तत्कालीन त्या आविष्कारात स्वतःच नरसिंह सरस्वती स्वामींनी शिवरायांच्या राज्याभिषेकाला रायगडावर हजेरी लावली. आणि त्यांना जरी 2 गुरु होते, छत्रपती शिवाजी राजांचे 2 गुरु आपणाला माहीत आहे, रामदास स्वामी असतील, तुकाराम महाराज असतील, परंतु सर्वात मोठे गुरु त्यांना गाणगापूरचे महाराज मिळाले. आणि गाणगापूरहून ज्यावेळी महाराज रायगडावर आले, हे इतिहासाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही, परंतु तिथे त्या सिंहासनावर सर्वप्रथम जिजाऊ साहेबांना बसवलं आणि जिजाऊ साहेबांचं, मातोश्रींचं गुणगान गाताना ही राजमाता, ही लोकमाता महाराष्ट्रात जर जन्माला आली नसती, पुढे ज्योतिषांनी काही सांगण्याचं कारण नाही. एवढे गुणगान मातोश्रींचं करून नंतर शिवरायांना सिंहासनावर बसून त्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं, शिवबा तुला असा एवढा मोठा आशीर्वाद मिळणार आहे. वर्ष जातील, शतकं जातील, युग जातील, पण जगामध्ये तुझं नाव घेणारे अजरामर राहतील. एवढा मोठा आशीर्वाद शिवरायांना मिळालेला आहे. म्हणून आज 400 वर्ष होत आहेत, त्यांचं कार्य बहरत चाललेलं आहे. म्हणून अन्य जनतेला सुद्धा छत्रपतींविषयी एक आदराची, प्रेमाची भावना अंतःकरणात निर्माण झालेली आहे. ते कुठल्या जाती धर्माचे असतील त्याची देणं घेणं नाही, परंतु त्यांनी हिंदवी स्वराज्य, माणुसकीची संस्कृती या महाराष्ट्रात ज्यांनी घडवली त्यांच्याविषयी सर्वांनीच आदर बाळगणं. आणि आम्ही एक शिक्षण खात्याला विनंती करतो, शिक्षण क्रमामध्ये केवळ छत्रपती 4थी 5वीच्या ग्रंथात सांगून चालणार नाही. इयत्ता 1ली पासून तर PhD पर्यंत प्रत्येक वर्षाच्या सिलेबसमध्ये छत्रपतींचा जीवनादर्श जर आपण टाकला तर अधिक जोमानं हे छत्रपतींचं कार्य जगात पोचेल असा आमचा दावा आहे. म्हणून 4थी 5वी पर्यंत सांगायला नको, ते पुढेही सांगितलं पाहिजे असा आमचा कळकळीचं आणि आपणही शिक्षण खात्याला कळवावं हे कळकळीचं निवेदन आहे. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. आपण सकाळी 8 वाजेपासून आता 5 वाजता आहेत, गेले अनेक तास आपण इथे स्थिर चित्तानं
स्वामींचं गुरुपद घेतलेलं आहे. अजून आपणाला 5-6 दिवस अवधी आहे. जे घरी राहिले असतील, ज्यांना आज येणं अशक्य आहे, त्यांनी उद्या परवा 12 तारखेपर्यंत स्वामींच्या चरणावर शरण येऊन पुरुष सूक्त, स्त्री सूक्त म्हणून स्वामींना भजावं. रोज 3 अध्याय, 11 माळा जप, पंचमहायज्ञ करावेत. एवढी सेवा सुद्धा स्वामींना माफक आहेत आणि त्यांना निश्चितपणे आशीर्वाद मागण्यास आपण पात्र ठरणारे आहोत असं म्हणायला हरकत नाही. असंच वेळेला विराम करून या गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येच्या आपणा सर्वांना, भगिनींचं, पुरुष प्रतिनिधींना आणि आलेल्या अतिथींना अंतःकरणपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद देऊन हात जोडून आपण पुढील उपक्रम नियोजनकार सांगतील त्याप्रमाणे करू. पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ.